कमळ आणि नारायण. कमळाचे गुपित. संसारात राहून अलिप्त कसे राहावे. भगवान विष्णूंचे रूप डोळ्यासमोर आणले की क्षीरसागर, शेषनाग आणि त्यांच्या हातात चमकणारी 4 दैवी प्रतीके दिसतात. शंख, चक्र, गदा आणि कमळ. या सर्व आयुधांमध्ये कमळ हे अत्यंत कोमल आणि शांत प्रतीक आहे. पण विचार करा, अनंत ब्रह्मांडाचा नायक, ज्याच्या इशाऱ्यावर सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलय होतो, त्या नारायणाला एक साधे फूल इतके प्रिय का आहे. विष्णूंच्या नाभीतून कमळ का उमलले. तर चला जाणून घेऊया. पौराणिक संदर्भानुसार जेव्हा या सृष्टीचा उगम झाला नव्हता, काळ आणि अवकाश अस्तित्वात नव्हते, तेव्हा चहूबाजूंनी फक्त कारंजल म्हणजेच एक अथांग पाण्याचा समुद्र होता. या समुद्रात भगवान विष्णू योगनिद्रेत लीन होते. जेव्हा सृष्टीच्या निर्मितीची वेळ आली तेव्हा नारायणाच्या नाभीतून ऊर्जेचा एक प्रचंड पुंजका बाहेर पडला आणि त्यांचे रूपांतर एका अत्यंत दैवी सुवर्णकांती असलेल्या सहस्रदलांच्या कमळात झाले, म्हणजेच 1000 पाकळ्यांच्या कमलात झाले. या कमलाच्या मध्यभागी विश्वाची निर्मिती करण्यासाठी स्वयं ब्रह्मदेव प्रकट झाले, म्हणजे संपूर्ण सृष्टीच्या जन्माचे आसन हे कमळ बनले. याच कारणांमुळे विष्णूंना पद्मनाभ, ज्यांच्या नाभीतून कमळ उगवले आहे, आणि कमलनयन असे म्हटले जाते. कमळ हे केवळ एक फूल नाही, तर ते ब्रह्मांडीय ऊर्जा आणि चेतनेचे प्रतीक आहे. पण विष्णूंना हे फूल इतके प्रिय का झाले, याबद्दल एक अतिशय सुंदर प्रसंग येतो. एकदा लक्ष्मी माता वैकुंठात भगवान विष्णूंचे पाय दाबत असताना विचारते, हे प्रभू, तुमच्या एका हातात अधर्माचा नाश करणारे सुदर्शन चक्र आहे, दुसऱ्या हातात दैत्याचा संहार करणारी कौमोदकी गदा आहे. मग या सर्व शक्तिशाली आयुधांमध्ये तुम्ही अत्यंत नाजूक आणि तात्कालिक आयुष्य असलेल्या कमळाला का स्थान दिले आहे. भगवान नारायण मंद हसले आणि म्हणाले, देवी, चक्र आणि गदा ही काळाची आणि न्यायाची प्रतीके आहे, पण हे कमळ माझ्या भक्तांसाठी जीवन जगण्याचा मार्ग आहे. हे सृष्टीचे चालणारे बोलते अध्यात्म आहे. विष्णू पुढे म्हणाले, कमळाचा जन्म कुठे होतो, तर चिखलामध्ये. पण हा चिखल कमळाला कधी स्वतःसारखा बनवू शकत नाही. चिखलातून अन्न आणि पोषण घेऊन कमळ वर येते, सूर्याच्या प्रकाशाकडे झेप घेते आणि अशा सुंदर रूपात उमलते की संपूर्ण जगातल्या घाणीत राहूनही ते सरळ माझ्या चरणी किंवा शिवाच्या मस्तकावर वाहिले जाते. त्याच्या पाकळीला चिखलाचा एक डागही शिवू शकत नाही. माझा जो भक्त या संसारातल्या चिखलात राहून स्वतःचे चारित्र्य असेच निष्कलंक ठेवेल, तो थेट माझ्या वैकुंठाचा अधिकारी होईल. यातून आपल्याला शिकवण मिळते, भगवान विष्णूंनी कमळाच्या माध्यमातून माणसाला या संसारात आनंदाने जगण्यासाठी 2 अमूल्य जीवनपाठ दिले. परिस्थितीला दोष देणे थांबवा. आपण अनेकदा तक्रार करतो की आपल्या आजूबाजूची माणसे वाईट आहेत, पण लक्षात ठेवा, कमळ हे कधी चिखलाला दोष देत नाही. उलट तोच चिखल वापरून ते जगातील सर्वात सुंदर फूल बनते. परिस्थिती कितीही वाईट किंवा प्रतिकूल असो, तुमच्यामध्ये जर चांगलेपणा असेल तर तुम्ही त्याही परिस्थितीत स्वतःला सिद्ध करू शकतात. संसारात राहा, पण संसाराला स्वतःसारखे होऊ देऊ नका. कमळाच्या पानावर पाण्याचा थेंब पडला की तो एखाद्या मोत्यासारखा चमकतो, पण ते पान त्या पाण्याला स्वतःमध्ये शोषून घेत नाही. ते ओले होत नाही. पाणी बाजूला सारून पान नेहमीच कोरडे राहते. या संसारात राहा, तुमची सगळी कर्तव्य पार पाडा, कुटुंबावर प्रेम करा, पण मोह, मत्सर, अपेक्षा आणि वासना या गोष्टींना तुमच्या आत्म्याला स्पर्श होऊ देऊ नका. अलिप्त राहायला शिका. दुःखाचा स्पर्श तुम्हाला होणार नाही.